वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, माझी गणेश जयंती निमित्त सादर झालेल्या बहुरंगी रंगोळीमध्ये लोणीचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर अगं मला कसं माहित असेल, जरा ते चंद्राला विचार। अगं राधे, मला पण नाही माहित। आपल्याला शेजारच्या मावशीला हाक मारून बघ। हो मी हाक मारते। अगं ये मावशी ग मावशी, अगं ये मावशी ग मावशी, अगं इकडे लवकर। वीडियो नंतर ना पाठव। हे सर्व लवकर आता पण लवकर ये बघ। सोन सकाळी दिली आरोळी गवळ्याच्या राधेना, सोन सकाळी दिली आरोळी गवळ्याच्या राधेना, बाजाराला झाली तयारी निघाले बेगीना, बाजाराला झाली तयारी निघाले बेगीना, सजल्या या पोरी संतीला
राधे अगं राधे इतक्या घाईवर कशा बोललं? अगं मावशी तू मगाशी काय बोलत होतीस ग? काय ग बोलली मी? काय म्हणजे काय? तुला तुला या वयात बोलायला शोभतं का? असं बोलत नाही काय मी? हा उठला याला झोपवते आणि मग येते. अगं बरोबर तर बोलली ना मी. बघ माझ्या घरात 4 पोरं त्यातला एक झोपत नव्हता. अगं सारखा उठत होता म्हणून बोलले उठले त्याला शांत करते आणि मग येते. असं होय. राधा तुला चावट दिसेल बघ. बरं असो मला तुम्ही इथे कशाला बोललं? अगं आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. मला रस्त्याची माहित नाही ग. आता तुम्हाला पोरींना काय माहिती असणार? नुसती सायनिंग मारायला सांगा तेवढी जमेल तुम्हाला. बरं असो या समाजा मागून. बाजारला जायचं खरं. काय घेतलंस काय नेसलंस सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे मावशी. अगं त्याशिवाय बाजार होणार कसा? सांगते हा. मी घेतला नवा आणि घेतलाय छान नवा. अरे मस्त मस्त छान. कुठून घेतलास तू? मुंबईतून घेतला मग. असं होय. बरं आहे तू हो बाजूला. अगं सांडेल बघ सांभाळून. बरं आहे तू पण हो बाजूला. मावशी मी सांगते हा. मी घेतला खवा आणि चालले बघ मथुरेच्या बाजाराला. अच्छा असं वय. बरं बाई तू पण हो बाजूला. मावशी मी सांगते हा. मी घेतलं ताक. आता तुला कुणी लावलं? अच्छा बाई 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 नाचते का बाई. तू पण हो बाजूला. मावशी मी सांगते हा. मी घेतला लोणी. अगं तुला कुणी लावलं? मावशी अगं तसं नव्हे. अगं तुला साडी कुणी लावली असं बोलायचं बघ. बरं असो चल तू पण हो बाजूला. आता कोण राहिलं? तू पण बयावय अशी पुढे. तू काय घेतलंस ग? मावशी मी घेतला तूप आणि चालले बघ मथुरेच्या बाजाराला. बाई 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 गं बाई. तू पण बाजूला. बरं परिणाम. चला तर मग. अगं मावशी तू आम्हा साऱ्या पोरींची चौकशी केली पण तू काय घेतलं सांगितलं नाही. अगं या म्हातारीचं कसलं काय? ते काही असो सांगायला तर पाहिजे. ऐक तर मग. मी घेतला विक्रीला दूध. अगं मी घेतला विक्रीला दूध आणि नेसलंय बघ साधं सूट. होय बया. चल तर मग बिगी बिगी. हॅलो मावशीसाठी बक्षीस आलंय. सुदर्शन बनमारे यांच्याकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव द्यायचं आहे. मावशी सुदर्शन. कुठं तुम्ही ऐकताय ना? ऐका मग. आवाज सोन्याच्या ताटात बदामाचा हलवा. आवाज सुदर्शनला.
आधी त्या पहिलीला घालवा, नंतर मला मग बोलवा, समजलं का? अगं बाई, या म्हातारीचा आवाज भासाडा, ती काय गाणं गाणार? तेव्हा तूच काय तर साधंसं गाणं बोल. बरं बाई, मीच बोलते. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी, आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी, दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी, दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी, आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया ग बाजारी, दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी, दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी. कोणी मागाट करू
वाढलो मी श्रीनंदलाला शाबाश गोकुळिया वाढलो मी श्रीनंदलाला हर विठ्ठल लक्षात आले 16/308 वाजता मेला साठनाटच्या मुद्रेच्या बाजारात आला आहे त्यांना त्याचे दर्शन घेतले हे काम मी न करता माझ्यासोबतच्या समुदायाला सोपवले पाहिजे प्रथम त्याला हाक मारतो अरे सुदामा सुदामा मी तुझ्या मोठी सांगोली सोबत आहे सुदामा 16/308 वाजता मेला साठनाटच्या मुद्रेच्या बाजारात आला आहे त्यांना त्याचे दर्शन घ्यायचे हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे या तो. येतो मी. 16,308 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. पण ही कामगिरी माझ्या एकट्यान काय व्हायची नाही. माझ्या संगतीच्या सवंगड्याला बोलवतो. अरे पेंड्या 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 गेला वाटतं बियात गेला. गेल्यानंतर बरोबरच आहे.
अरे कशाला रे? अरे लय मोठी कामगिरी आहे, इकडे ये. अरे मी चढलोय. चढलोय? अरे खय चढला काय? अरे मी काजूवर चढलोय. होय काय? अरे आधी इकडे ये. अरे पण बिया जमवायची अजून. अरे या मरू दे, बटनवाले नाही आला अजून. तू अरे इकडे मग ये. यायलाच पाहिजे काय? या लवकर ये, लवकर ये. हा आलोच बघ लगेच. ये, ये, ये. काय रे सुदामा हाका मारे तो मगला मला काय रे सुदामा हाका मारा तो मगला माझी कपिला तू बोले काय गेली मला कराना माझी कपिला तू बोले काय गेली मला कराना अरे काय रे बटनवाले नाही आले बियात खय मर्यादा बिया लागल्या ना नंतर ठेवीत नाही कोण तुझी गाय पण चुकली. गाय पण चुकली माझी. काय करतो गोटी हरवली. गोटी मी त्याला विचारला तुझी गोटी हरवली. गोदीत होता. हा कोणत्या गोदीत होता? अरे बाबा गोदीत गोदीत. अरे हा गोदीत नव्हतं, शोधीत होता. शोधीत होता काय? अरे मग घेतली की नाही तुझी गोटी? अरे तीच गोदीत होतो. तुझी हाकली. अरे हा मला बडबडतो तरी काय? हाकली. अरे गुलामा तू आम्हाला आवाज द्यालास ना म्हणून बोलतो हा काली हा काली हा काली असं काय? ते जेवण लावले तुम्ही मला
अरे मी ह्याला कुठं लोलवली? अरे पेंड्या, आता मी तुला खरं सांगतो, आता मी याला खरंच बोलवी. अरे मेला कुठलं तुझं कान तर लुलवी नाही लुलवी हा, कळलं मला. काय कळलं? तू आम्हाला हात मारीस ना, हा म्हणून तर बोलतो बोलवली बोलवली. बोलवली काय? अरे मग गेला असं स्पष्ट बोलायचं ना. अरे कसं बोलत होतो ती माझी चोचली आहे ना. अरे ह्याची तोतली आहे. अरे बाबा, तुझी जीभ कोचरी आहे. तुला माझी जीभ जीभ. अरे मला वाटलं काय तुला तर वाटलं माझी चोचली ती नाही रे. या तोतली तुमच्या नाही केली. अरे तुमच्या ह्या गोटीच्या नादात आणि तुझ्या ह्या गाईच्या नादात अरे कशाला तुम्हाला बोलवलं त्यात काय समजत नाही. अरे हा आठवलं अरे ते कृष्णदेव येऊन गेले होते आत्ताच. आणि त्याने आपल्यावर कामगिरी सोपवलेली आहे. कसली कसली? 16,308 गौरणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. काय हा चालले अरे याला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. काय दही दुधाचे मान दही दुधाचे दही दूध खायला भेटणार. आणि हे भोपळ्या त्यांच्या बरोबर एक मावशी पण आहे. हा? काय मावशी पण आहे रे कशी आहे रे मावशी कशी बरी आहे रे? मजा आहे रे दही दूध असं काय नाही घेतलं पण आपण खाऊया. हा, खाऊया खाऊया. अरे हे सगळं काय त्याला सांगता अरे तुला कशाला म्हणजे? अरे देवानी तुला पण कामगिरी सांगितलेली आहे. काय मला पण मग का तुला नाही शकणार? दही दूध खाणार ना? हे बघ. हे बघ, बघ. मग? हे थांब, थांब. बघ. एक, दोन, तीन. काय हो, 4 भाकऱ्या खाऊन काय फायदाच नाही आता. काय फायदा नाही आता. नाही, नाही, नाही. तुला नाही शकणार? अरे किती रक्त मिनी किती रस्ते अडवलं? दाखव बघू कसं अडवणार तर. बघायचे बघायचे दाखव दाखव. अच्छा अच्छा हे बघ, अच्छा 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 हा. आणि कौरणी आल्या आणि मी अच्छा अरे हे पेंड्या अरे ह्याला समजवायला लागत. आता मला मार खाल. एक काम कर, गौरणी इकडून येतील. गौरणी इकडून येतील. आल्या तू या दगडीच्या मागे लपून राहा. हा, या दगडीच्या माग. मी गावन मी ना अरे नाही तिथं इंग्ली आहे. जा तिथं लप. मी ना लपतोस आहे की नाही? नाही तर 80ला नाव सांगित तुझ्या. लप लप. चल 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 पण लपून. अरे गुलामांनो लपलाव काय आवाज करू नको.
बोबड्याच्या भूमिकेसाठी अर्णव गोंदरे हा बोबड्याची भूमिका करतोय. त्याच्या मम्मीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचं सत्याचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे बोबड्या त्याचबरोबर चैतन्य आणि स्वरा दीपक गोंदरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भाग्यश्री राजेश गोंदरे इसकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. अरे बोबड्या अरे मावशी मी माझ्या डोळ्याने बघितलं. बघित नाही तर काय पण कर. मी कुठं बोलले मला आवडत नाही म्हणून. तुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी. चांदण राती आशा एकांती मनसागर उसळ मिलनाची उर्मी. तुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी. चांदण राती आशा एकांती मनसागर उसळ मिलनाची उर्मी. सोडवलेलं चांगलं एवढा करतोच काय जाशील परत जाशील मी धावलो नाही जातो तो पण आता. त्यांना जाऊन काय सांगशील? काय मला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. साऱ्या मार्गाचा एक मार्ग करून आम्ही इथं उभे आहोत. बाकी सर्व रस्ते प्रतिबंध केलेले आहेत. काय सांगशील? मी घेईन जा जा जा. मावशी काय गे तुला एक सांगतो. मी काय पळपळ करणार. मावशी तुला उठायच्या बाजारी जाता येणार मथुरेच्या बाजारी. अरे नीट समजावून सांग. परत जा परत जा परत जा. मावशी लय मारते. मावशी आता ये मावशी झालं गेलं विसरून जा. मावशी तुला या रस्त्याने जाता येणार नाही. मावशी 4 रस्त्यांचे एक रस्ता करून बाकी सगळं रस्ता फुलफुलीत केला. हे मावशी आता तू आला. तुला ह्या मार्गाने जाता येणार नाही. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. दुसऱ्या रस्त्याने जा किंवा तिसऱ्या रस्त्याने जा. 4 रस्त्याचा एक रस्ता करून आम्ही इथे सर्व उभे आहे. मग कायदा कोणातरी हुकूम बोलायचा. तुझ्या मागे आमचे कायदा आमचा आणि हुकूम श्रीकृष्ण देवांचा. मग सांगा. मग ऐक
ए चपट ऐक मग सुंदर असे हरिण त्याच्या इवले पाय सुंदर असे हरिण त्याच्या इवले पाय अरे आल्यापासून कुठं दिसत नाही अरे कुठे शेणखत पडलं की काय त्याचप्रमाणे सचिन तळमटे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक काढलंय त्यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे सचिन मावशी सचिन अहो सचिनराव ऐकताय ना नदीच्या काठी अरे धुवत होतं म्हशीला अरे नदीच्या काठी धुवत होतं म्हशीला येऊन पटकन बसले माझ्या सचिनराव कुशीला अहो सचिनराव तुम्ही येऊन बसलात बरं माझ्या कुशीला पण शेंबूड बघा लागला तुझ्या मिशीला माठत ते काय हाय दाखव ग बाई माठत ते काय हाय दाखव ग बाई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार आहे राज्याचा कायदा मोडून जाऊ
बाबा तू काय करत होता इथं? तुला आहे सोचते घरी. मावशी झालं गेलं विसरून जा. नवा गडी नवा साल. चल जाऊ. माळाच्या आडवे देत चल. आलो देवा आलो. देवांच्या चरणी प्रणाम असो. रुपयाचे 17 आणे. गौरी कुठे आहे? या माझ्या मागे. हा मा. सुदामा तुम्ही संध्याकाळ जाऊन गाई जणांची सांभाळ करा. अगं राधे बाहेर कोण आले तर बघ जरा. आपल्याला कोण म्हणतात? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण देव असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि विठ्ठेवर विठ्ठलाचे गायन करत असतात. राधे देश जसा वेळ धारण करावा लागतो. मग सांगा तुमच्या जन्माच्या खुणा. एक तर राधे ऐक सांगतो राधे तुला माझ्या या जन्मलीला. ऐक सांगतो राधे तुला माझ्या या जन्मलीला. कंस दरबारी जन्मलो वाढल गोकुळाला हो. कंस दरबारी जन्मलो वाढल गोकुळाला. Bye.
केला चाराचा मंत्र मी घरात गेला चाराचा मंत्र मी घरात गेला ओळखून घेतो राधे पटवून घेतो पुन्हा ओळखून घेतो राधे पटवून घेतो पुन्हा
ऐक सांगतो राधे तुला माझ्या या जन्मलेला हौस दरबारी जन्मलो वाढलो फुलाला हौस दरबारी जन्मलो वाढलो राधे दिलेले आदेश पूर्ण कर. हॅलो नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावळी
कृष्ण कृष्ण तिकडे काय तिकडे कृष्ण त्या काळ्या कृष्णानं आणि सोबत उडून गेले. ज्यावेळी वसुदेव देवकीचे मोठ्या थाटामाटाने लग्न लावून गेले त्यावेळी वरातीचा रथ स्वतः हाती असताना अचानक आकाशवाणी झाली. संसार सावरला. ज्याचे लग्न मोठ्या थाटामाटाने लागून दिले, ज्याचे लग्न मोठ्या थाटामाटाने लागून दिले, तोच वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या 8व्या पुत्र करून तुझा वध होणार आहे. गाणे ऐकतात मला माझ्या मस्तकात गेली. ते आनंद सोहळा थांबून देवकीला रथातून वेडी होऊन खाली ओढलं आणि दोघांना तुरुंगात घेऊन थांबलं. भाऊजी असले क्रूर कर्म करू नका. भाऊजी असले क्रूर कर्म करू नका. ते तुमची बहीण आहे. हेच वसुदेवाचे भीम आणि उद्गार ऐकून त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं. देवकीचे 6 बारे नाही शिकले आणि 7वीची कन्या गंगात फिरून दगडावर राखीत असताना अचानक आकाशवाणी तुझा वैरी गोकुळात आनंदाने वाढतोय. तुझा वैरी गोकुळात आनंदाने वाढतोय. देवकीचा पुत्र 8वा कृष्ण मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले. आता काय करावे तेच काही सुचत नाही. त्या कौसाच्या खोदाला आमंत्रण